शक्ती सामर्थ्य ज्याच्यामध्ये भगवान सूर्याची आराधना या महिन्यामध्ये होते. कारण येणाऱ्या काळामध्ये आपण जर का पाहिलं तर मग याच पौष आणि मागच्या मध्यस्थीमध्येच रथसप्तमी येते, ज्याच्यामध्ये भगवान सूर्याची आराधना केली जाते. पण त्याच्या अगोदर दोन तत्व एकत्रित करण्याचं एक साधन ज्या महिन्यामध्ये सांगितलं जातं तो हा महिना आहे. आणि या महिन्यामध्ये भगवान सूर्य आणि भगवान नाग म्हणजे वासुकी भगवंताचं पूजन अनेक स्वरूपामध्ये केलं जातं. त्याच्यामध्ये भगवान संत भगवान सोपीनाथ बाबा, खरं सोपीनाथ महाराजांचं साधन खूप कठीण आहे. त्याचा संदर्भ असे काही जरा बरेचसे लागू शकतात. लिंग पुराणामध्ये वासुकीच्या कद्रू ही जी माता आहे, वासुकी परंपरेमध्ये कद्रू मातेच्या संगतीमध्ये येणारा जो जो काही एक अवशेष भाग सांगितला गेलेला आहे, ज्या क्षणाला स्वतः आपण परीक्षितीची कथा ऐकलेली आहे, आपण भगवान म्हणजे श्रीमद भागवताची कथा ऐकली म्हणजे परीक्षिती आलेला आहे. आणि परीक्षितीने देह ठेवल्यानंतर जन्मेजयाने चालू केलेला जो सर्पसत्र आहे त्या सर्पसत्रामधून बाधित झालेले सर्व सर्प आणि त्याच्यातून वाचलेली संपूर्ण देवता या भूमंडळावरती अद्यापर्यंत विराजमान आहे. आणि त्याचं अंश आणि त्याचं दर्शन अनेक स्वरूपांमध्ये स्वतः विराजमान झालेलं आहे. म्हणून चंदनशेष, फुलनशेष, त्याच्यानंतर अगनशेष, हे सगळे जे अवतार आहेत त्याचे अंश स्वरूपानिशी आहे. हे अंश नाही, हे स्वभाव दर्शनाच्या अनुषंगाने येतात. आणि याच्यामध्ये शरीरातील असणाऱ्या आत्यंतिक विषाचं निर्वाहन करण्याचं सामर्थ्य ज्या एक देवतेमध्ये दिलेलं आहे ती देवता सोपीनाथ बाबा. विठ्ठल आणि म्हणून भगवान सोपीनाथ महाराजांच्या असणाऱ्या परम अधिष्ठानामध्ये गेल्या अनेक पिढ्यांपासून चालत असणारा हा अत्यंत महत्त्वपूर्ण हे स्थान. या स्थानामध्ये गेल्या 27-28 वर्षापासून चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी पारायण वगैरे झालं. त्याच्यानंतर मध्यंतरीपासून जरा कथा सर्वच्या सर्व चालल्या आणि मग यावर्षी पुन्हा भगवान ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण, काकडा आरती, ज्ञानेश्वरीचं पारायण, पुन्हा त्याचं चिंतन, मग हरिपाठ आणि मग कीर्तन. या कीर्तनाकरता प्रामुख्य रूपाने आमचे गिरधर काका तब्येतीच्या बावणे बाबा, त्याच्यानंतर ठाकरे बाबा, पवन महाराज धोले, मोहन महाराज भोपळे, सुनील महाराज मानेकर, प्रफुल्ल महाराज गोरे. आणि आपल्या विदर्भातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, आता काय उपाध्या लावा, काही उपाध्या लावण्याची गरज नाही मला. आता गोष्ट अशी आहे की उपाधीची अवस्थाच वारकऱ्याची नाही आहे. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. आपलं वारकरी जीवन खूप सोपं आणि सरळ आहे. आणि जरा मी इमानदारीने गोष्ट सांगतो, विवेक बुवाने चांगले जोपासलेलं आहे. मृदंगाला उपासना करून जोपासना करणं हेच परंपरेचं सगळ्यात मोठं वैभव. विठ्ठल त्यामध्ये आपण सगळे गावातील अत्यंत भाविक भक्त, खरं सांगायचं तर तुकोबारायांनी भाविक आणि विश्वासी जे लोक आहेत ना त्यांनाही नमस्कार केला. भाविक, विश्वासी, तुका नमन त्याशी, मी त्यांना नमस्कार करतो. जे भाविक आहेत त्यांचे विश्वासू आहे. तुकोबाराय कोणालाही नमस्कार करत नाही, कोणालाही प्रणाम करत नाही. पण तुकोबारायांच्या जीवनामध्ये ज्यांना नमस्कार केला जातो त्याच्यामध्ये पहिला नंबर लागतो भाविकांचा आणि दुसरा नंबर लागतो त्या तत्वावरती विश्वास ठेवणाऱ्यांचा. विठ्ठल अनुषंगाने आजची असणारी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा. गावातली शोभायात्रा झाली, ज्ञानेश्वरीचं पारायण झालं, औचित्य खरंच चांगलं झालं. कारण यावर्षी ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण सगळ्या महाराष्ट्रभर सुरू आहे. आणि त्याला महत्त्वपूर्ण कारण एकच आहे, ज्ञानोबरायांचा 750वा असणारा जयंती उत्सव. आणि त्या जयंती उत्सवाचं निमित्त करून सगळीकडे सगळ्या महाराष्ट्रभर 750वा वर्षोत्सव म्हणून त्याला सप्तशतकोत्तर अमृत महोत्सव अशा पद्धतीने त्याचं नामकरण केलेलं आहे.
तो महोत्सव सध्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपण ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी वाचतोय किंवा ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय. कोणी म्हणेल महाराज पारायण केल्यानं होते काय बा, म्हणजे कसं काय पारायणात काय फक्त बोटं फिरवा लागते? बऱ्याच जणांना वाचता येत नाही, बोटं फिरवले तरी चालतात. जरा मी माफी मागून शब्द वापरतो, तुम्ही म्हणाल का? एक लक्षात घ्या, ज्याचा विश्वास असतो त्यांनी एखाद वेळेस देवतेचा किंवा शब्दांना फक्त स्पर्श जरी केला आणि संतांच्या शब्दांना स्पर्श केला ना, त्याचा उद्धार झाला म्हणूनच समजा. त्याचं एकमेव कारण आहे, ज्ञानेश्वरीला वरदानच तशा पद्धतीचं आहे. ऐसा वर या टिकेशी. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य एवढं मोठं आहे. हे पहा, एकाच वाक्यात सांगतो, त्याचं उदाहरणही मला देता येते. आताच्या तर इथं जिवंतही आहे, ते अमरावतीतच जिवंत आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण कशासाठी करायचं, का करायचं, एवढ्या थंडीत का बसायचं, कशासाठी हे सगळा उपद्व्याप करायचा, त्याचं एकच कारण लक्षात घ्या, ज्याला पारायण करता आलं त्याला नारायण होता येते. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात घ्या, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी हातामध्ये आली हे सगळ्यात मोठं सौभाग्य. तरुण पोरं इथं बसून आहेत. मी सगळ्या तरुण पोरांना, माझ्या सगळ्या परंपरेतल्या असणाऱ्या तुम्ही सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये धर्माबद्दल खूप चांगली जागरूकता आहे किंवा धर्माबद्दल श्रद्धा आहे, तर आपल्या ग्रंथांबद्दलही श्रद्धा असू द्या. ज्ञानोबांचे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जर का आपल्या जीवनामध्ये आपल्याला श्रवण करण्याकरता भेटत असेल, तर याचा अर्थच असा लक्षात घ्या की ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबाराय आपल्याकरता प्राप्त झालेले आहे. अजून काय बोलू, एकच वाक्य सांगतो, जीवनात तुमच्या जीवनामध्ये कुठेही कोणतीही अडचण येऊ द्या, त्या अडचणीचं सर्वात चांगलं, ज्याला मराठीच्या भाषेत म्हणतात बेस्ट सोल्युशन, ते बेस्ट सोल्युशन जर का कोणतं असेल तर ते ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठल ज्ञानेश्वरीच्या संदर्भातलं उदाहरण, जिवंत उदाहरण सांगतो. जिवंत, काहीच नव्हतं. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचं जिवंत उदाहरण आताही सद्यस्थितीमध्ये गव्हाणे यांची टीका आहे. काहीच लिहिता वाचता येत नव्हतं, कधीच नाही. शाळेत नाही गेली, कोण्या वर्गात नाही गेली, कुठं अ नाही, क नाही, ब नाही, काहीच नाही. यरल अवश्य तर दूर दूरच होतं, काहीच शिकली नव्हती. पण आमच्या नानाजींनी, म्हणजे त्यांना सांगितलं की फक्त तू एक काम कर, ज्ञानेश्वरी मांडीवर घे, ज्ञानेश्वर माऊली एवढं. तर मग तिनं तेवढंच म्हटलं आणि त्याचा परिणाम काय झाला? ज्ञान चांगल्या पद्धतीचं एक तत्व जोपासला. खरं सांगू का, शरीराला झालेली व्याधी किंवा शरीरामध्ये स्वतः आलेला एखादा विकार, शरीराला बरं, जसं म्हटलं जातं ना की महाराजांकडे आल्यानंतर कितीही भयंकर पान असू द्या, ते उतरलंच पाहिजे. पान लागलेलं असेल ते उतरलंच पाहिजे. शरीरामध्ये आलेलं विष ते उतरवण्याचं सामर्थ्य सोपीनाथ बाबांकडे
आणि भवरोगाचं विष उतरवण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरीकडे. विठाला विठाला. म्हणून एकीकडे शरीराचाही उपचार आहे, दुसरीकडे मनाचा, विकाराचा, बुद्धीचाही खूप मोठा उपचार आहे. काय सांगू तुम्हाला, सध्या तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मानसिकतेला जरा विकार लागलेले आहेत. विकार साधारण नाही आहेत. जरा एकेका वाक्यातच सांगतो, विकार एवढे भयंकर झालेले आहे की येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या पिढीमध्ये पोरांच्या हातामध्ये आणि पोरांच्या बुद्धीमध्ये काय चालू आहे याचा विचारही आपण करू शकत नाही. सोपं जर का तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं तर एकच लक्षात येईल, आपल्याला वाटते पिढी खूप सुधारलेली आहे. आजकाल पोरं की नाही, म्हणजे बोलताना बरेच जण म्हणतात, महाराज लहान लहान पोरं किती शार्प बोलते बा, एकदम असं. याच्या वयात आपण मुकेच होतो, बरं होतो. याच्या वयात आपण मुके होतो, हे बरं होतं. आता हे असे बोलतात की काही वेळेला हे काय बोलतील आणि आपली केव्हा उतरवतील काही गॅरंटी नाही. विडाला म्हणजे आता काय, आता बोलू नये खरं तर विवेक महाराज, शिकलेल्या सवरलेल्या पोरांचे म्हणजे आई वडिलांचे, मम्मी पप्पाचे पोरं तिचे काटते लग्नात नेण्यासारखे नाही. लग्नात मोबाईल दिला नाही म्हणून भर लग्नात शिव्या दिल्या लहान पोरांना. पप्पाले, बाप नाही, पप्पा. आणि पप्पाला भर लग्नात शिव्या, आणि पप्पा तिथं अहिराचा दुपट्टा घेऊन खांद्यावर. विचार करा फक्त. मी काही तुम्हाला हसवण्याकरता नाही करत, पण मी एक गोष्ट पक्की सांगतो, मनुष्याच्या जीवनामध्ये विकार अंतःकरणामध्ये येतात, ते येऊ नये हे रोखून घ्यायचं असेल तर ह्या सत्यांची आवश्यकता. विठाला महाराज ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे, हे सगळेच्या सगळे जे काही अनुष्ठान चालतात 7-7 दिवसाचं, त्याचा आजचा दिवस आम्ही सगळ्यांनी 7 दिवसापर्यंत चालवला आणि मोठ्या आनंदामध्ये चालवला. तो 7 दिवसामध्ये ज्या पद्धतीनं ज्यांनी अन्नदान केलं, ज्यांनी सेवा केली, ज्यांनी झाडू मारला, ज्यांनी जी काही सेवा केली असेल, तर असा एक संबंध आहे आपल्या शास्त्रामध्ये. थोडी जरी सेवा झाली असेल, थोडी जरी, तरी त्या सेवेची परतफेड म्हणून काहीतरी देवाला मागावं लागतं. याचा अर्थ सरळ सरळ दुसरा एक लक्षात घ्या, सेवा झाली की मागण्याचा अधिकार येतो. विठ्ठल मग नेमकं काय मागावं आणि कसं मागावं याच्या संदर्भामध्ये कधी काळी आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या बुद्धीमध्ये अशा पद्धतीचा विचार येऊ शकतो, काय मागितलं पाहिजे. आता काय मागण्यासाठी भरपूर आहे काही गोष्टी, काय मागण्यासाठी नाहीये. मागण्यासाठी आपल्याकडे कोणती गोष्ट म्हणजे कमीच नाही आहे. मागाची फक्त एखाद्यानं विचार करावा की मागण्यासाठी देणारा तयार आहे, फक्त मागणाऱ्याची गरज आहे. काहीच तुम्ही काळजी करू नका, केवायस्या करासाठी लोक तयार आहेत. फक्त तुम्ही देणारे तयार व्हा. केवायस्या किती करून घेता करणार, किती अंगठी घेतात घेणार, 2 किलो द्या पण द्या. विठ्ठल कशासाठी, कारण मागण्याची बहुतेक त्याच्या संदर्भामध्ये इच्छा असते. पण संत परंपरेचा जर का आजचा दिवस जर का पाहिला तर तो आपला मागणीचा आहे. आणि थोडस बैठकीमध्ये आपण लोक बसलेले आहात आणि कीर्तन श्रवण करत आहात, तर कीर्तनाच्या संदर्भामध्ये, परंपरेच्या संदर्भामध्ये असा नियम आहे, काल्याच्या अगोदरल्या दिवशी काहीतरी मागावं आणि काल्याच्या दिवशी भगवंताकडून पूर्णत्व प्राप्त करावं. विठ्ठल नेमकं मागावं काय मागावं, म्हणजे जेणेकरून स्वतः मागण्याच्या संदर्भामध्ये आपल्या जीवनाचा काहीतरी उद्धार होईल. काय मागावं याच्या संदर्भामध्ये एकच गोष्ट महत्वाची आहे, काय मागावं. पहिली गोष्ट तर हे आहे, धर्मशास्त्रामध्ये आणि धर्मशास्त्रामध्ये जरी मागणं सांगितलेलं असेल तरी भक्तीच्या परंपरेमध्ये मागणं जरा अनुचित आहे. तू म्हणाल का, त्याचं कारण सांगतो.
काही मागणं आणि कशाच्या बद्दल मागणं म्हणजे केलेली ती सेवा नाही, केलेली ती मजुरी होत असते. काय होत असते? मजुरी. थोडासा परिश्रम झाला म्हणून त्याच्या मोबदल्यात काय झाली? मजुरी झाली. एखाद्याच्या वावरात जाऊन निंदन खुरपण केल्यानंतर त्यानं 200 रुपये दिले. किती रोज आहे? रोज किती आहे? 200 300 जे असेल ते भेटले. त्याले मजूर म्हणते, तो मालक म्हणते का तुम्ही सेवा केली बरं वाटलं असं म्हणते का? सेवा केली म्हणून मजुरी केली. मजूर म्हणूनच त्याचं नाव केलं जातं. मजूर म्हणून नाव केलं म्हणूनच मालक आणि मजूर याच्यात भेद आहे. विठ्ठला भक्तीच्या परंपरेमध्ये भेदच स्वतः नष्ट व्हावा याच्याकरता केलेला जो परिश्रम आहे त्याला म्हणतात सेवा. विठ्ठला पुन्हा सांगतो म्हणजे पुन्हा लक्षात येईल तुम्हाला. भक्तीच्या क्षेत्रामध्ये भेद नष्ट व्हावा याच्याकरता केलेला परिश्रम म्हणजे सेवा. आणि सेवा या जगतामध्ये आणि परंपरेच्या निमित्ताने जर का विचार कराल तर सेवा हे ज्ञान प्रगट करणार आहे. आणि ज्ञान काय? ज्ञान एकच आहे. कोणतं? मी आणि भगवान दोन्ही एकत्र आहोत. देव आणि भगवान आम्ही दोघही जण एकच आहोत. जर का सोप्या शब्दात जर का पाहायचं असेल तर मी आणि परमात्मा या जगतामध्ये सर्व व्यापक आहे, समदर्शी आहे अशी अनुभूती ज्या परिश्रमाने येते तो परिश्रम म्हणजे सेवा. विठ्ठल परिश्रम वेगळा आहे काय? प्रपंचातला परमार्थातला परिश्रम वेगळा. प्रपंचातला प्रपंचातला जो परिश्रम आहे त्याला म्हणतात मजुरी आणि परमार्थातला केलेला जो परिश्रम आहे त्याला म्हणतात सेवा. म्हणून परमार्थाची जी सेवा केली, परमार्थामध्ये जे परिश्रम केला जातं, मग त्या परिश्रमात काय काय येतं? सकाळी उठून काकडा परिश्रम आहे. एवढं सोपं आहे का काकडा करणं? सांगा बरं कोणीतरी. हा, किती जणांची संख्या होती काकड्याले? 5 जण. 5चा वा. बुवाजी खोटं सांगा, आम्ही महाराज नकोही नाही आहे. महाराज झाले म्हणून काय लय बेकार परिस्थिती झालेली आहे. हे पहा, काकड्याबद्दल आपण उदास झालो, पारायणाबद्दल उदास झालो, ग्रंथांबद्दल उदास झालो म्हणून आपल्याला आपला धर्म कळत नाही, आपल्याला आपली सनातन परंपरा कळत नाही, आपल्याला आपले संत कळत नाही. नाही तर आता इथं बसणारे जेवढे पोरं असन त्यांना सांगून द्या भगवद्गीतेत किती श्लोक आहे. हसण्याचा विषय नाही घेणार मी. हे आपल्यावर आलेलं सगळ्यात मोठं संकट आहे की आपल्यालाच आपले ग्रंथ माहित नाही. विठाला हे असंच विचारलं होतं मी एखाद्या मंडपात. लगेच मागं बसलं होतं ते पोरग. त्यानं काढला गुगल आहे नमः, मोबाईल काढला आणि त्या मोबाईल मधून नेम लगेच किती श्लोक आहे गीतेत त्यानं लगेच सांगायला सुरुवात केली. म्हटलं मग सांग पहिला श्लोक कोणता? मग लगेच असा आता काय करू? तात्पुरत्या ज्ञानाला, तात्पुरत्या असणाऱ्या वस्तूला. म्हणून एक गोष्ट पक्की आहे, धर्माचं शिक्षण, ग्रंथाचं शिक्षण आणि संतांचं शिक्षण बालवयापासून झालं पाहिजे. म्हणून आपल्याकडे वारकऱ्याच्या जीवनात जन्माला आलेल्या पोराच्या गळ्यात माळ टाकली जाते. का? कशासाठी? याच्यासाठी. तुम्हाला कशासाठी सांगताय हे? फक्त एवढ्या करता सांगतोय, धर्मग्रंथ समजून घ्यायचे असतील, संत समजून घ्यायचे असतील, परंपरा समजून घ्यायची असेल तर परमार्थामध्ये परिश्रम जो काही असतो तो परिश्रम साधारण नसतो. एवढा साधारण नाही आहे. जरा सोप्या शब्दात सांगू का? पखवाज ऐकायला गोड वाटते, वाजवायला, गाणं गायला ऐकायला गोड वाटते, म्हणायला ताण जाते. ताण सोपं नाही आहे एवढं. पेटी काही सहजासहजी वाजवता येते काय? इथं कोणाला पेटीने वाजवता येत सांगा बरं?
नाही, तुम्ही माझ्या चुकीचा अर्थ घेऊन राहिले. मी जरा दुसऱ्या भाषेत बोलून राहिले. कोणाले पेटीने वाजवत आहेत सांगा बरं. आता जर का बसले तर बटन तर दाबानाच की नाही, वाजवता येते की नाही? बरोबर आहे, वाजवता येते का नाही? बटन दाबली का स्वर निघाला की नाही? पण नेमका कोणत्या वेळेस कोणता वाजवायचा हे ज्याने कळलं त्याने पेटी वाजवणं. विठाला परमार्थाचा परिश्रम व्यर्थ जाऊ नये, प्रपंचातलाही परिश्रम व्यर्थ जाऊ नये याच्याकरता माणसं बरोबर नियोजन करतात. प्रपंचातल्या नियोजनामध्ये आजकाल ते सगळेच नियोजन चुकले बुवा. मी आता काय अधिक जास्त त्याच्या संदर्भामध्ये बोलण्याची गरज नाही, पण मी जरा माफी मागून शब्द वापरतो. आता सगळे माझ्यासमोर जरा शिकलेले सवरलेले लोक आहेत आणि अनुभवातही चांगले मोठे दांडगे आहेत सगळेच्या सगळे. एकच प्रश्न विचारतो, जेवढे घटस्फोट या 5-6 वर्षात तुम्हाला दिसले त्याच्या अगोदर दिसले का तुम्हाला? अजूनही इथं माता भगिनी अशा बसल्या असतील की ज्यांचे लग्न होऊन 45 वर्ष झाले असत. किती वर्ष चालवलं? 50 वर्ष, 45 वर्ष, 60 वर्ष जोडपं टिकून राहिलं अगोदर. आता तर लग्न होऊन खर्च होऊनही स्वतः राहीन काय? जेपर्यंत वर्ष होत नाही तेपर्यंत गॅरंटी येत. मग तू म्हणाल कशासाठी? पोरीच्या बाबतीतच नाही, हे पोराच्या बाबतीत आहे. तू म्हणाल कशासाठी? एक मोठा हिशोब सांगतो फक्त तुम्हाला. हिशोब कोणता आहे? फक्त एवढाच सांगतो, लग्न करण्याचं वेळ चुकली म्हणून हे सगळे घटस्फोट पडले. वेळ चुकली. तू म्हणाल अभंगाच्या बाहेर बोलता का? सध्या हे काही मिनिटासाठी बोलाच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. वेळ चुकली, नाही तर अगोदर सांगून द्या. इथं बसलेले सगळेजण आहे, पोराचं पोरीचं वय लग्नाचं किती आहे? बरोबर गव्हर्नमेंटचं आहे हे गव्हर्नमेंटचं आहे 18, पोरायचं 21. तुमच्या अजूनही लक्षात नाही आलं? मतदान करायला 18 सगळ्यालेच कंपल्सरी आहे, पण पोराईला लग्न करायसाठी किती आहे? याच्यावर हिशोब लावा. 3 वर्ष वाढीवर आहे म्हणजे किती अनुभव पाहिजे? त्याच्या मोठा अनुभव पाहिजे. लग्नापेक्षा म्हणजे मतदानापेक्षा लग्न करणाऱ्याची तयारी 21 वर्षाच्या वरची पाहिजे. जास्तीत जास्त 21, कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 24 एवढ्या वयात ज्याचे लग्न झाले, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीची शपथ घेऊन सांगतो, ते लग्न कधीच घटस्फोटाकडे जातं, कधीच जाऊ शकत नाही. तू म्हणाल का? हे आता तर नाही सांगत, हे खूप मोठ्या संतांचे अनालिसिस झालेले आहे सध्या. आणि सगळी संत परंपरा सध्या तुमच्या आमच्या भविष्याच्या बद्दल विचार करते. सध्या चिंताक्रांत आहे की ही पिढी का बिघडत चालली आपली. त्याचं कारण एकच आहे, कारण आपला ताळमेळ बिघडला, प्रपंचातल्या परिश्रमाची अचूक वेळ बिघडली, म्हणून आपोआप हे सगळे निर्णय, हे परिणाम आपल्याला भोगायला लागतात. परमार्थामध्ये सुद्धा परिश्रम जर का योग्य काळात योग्य वेळेत जर का झाला नाही तर त्याचा योग्य परिणाम येत नाही. म्हणून आपल्याकडे साधू संतांनी एक गोष्ट खूप सुंदर सांगितली, सारासार विचार
धराकंठी विठोबाचे किंवा क्षणोक्षणी हाची वया पार भवसिंधू. हे सगळंच्या सगळं करणं गरजेचं आहे. का? कारण योग्य काळ, योग्य वेळ आणि योग्य परिणाम. योग्य काळ जर का ज्यांनी साधला, म्हणून आपल्याकडे प्रमाण आहे, काळ सारावा चिंतने एकांत वासे, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहु भाषण. मनुष्याच्या जीवनामध्ये युक्त आहार, युक्त विहार, योग्य चालणं, योग्य बोलणं. आता योग्य चालणं, योग्य बोलणं, योग्य राहणं, योग्य खाणं असा जर का विषय असेल तर हे सगळे शब्द एका शब्दात सांगतो, तुमच्या परिचयाचे आहे. त्याला म्हणतात डाईट प्लॅनिंग. डाईट प्लॅनिंग, डाएट प्लॅनिंग कशाला म्हणतात त्याला? डायट आजकाल जरा शब्द प्रचलित झालेला आहे. जास्त चरबी वाढली म्हणून ते कमी करासाठी केल्या गेलेलं नियोजन म्हणजे डाएट प्लॅनिंग. कमी खा, काय? कमी खा, जास्त चाला. कारण गोष्ट काय झाली, एकच तंत्र बिघडलेलं आहे. जेवण झाल्यावरही जर का खर्रा खायला जायचं असेल तर फटफटीवर जायचं, बरोबर? पायदळ जायचं तुमचा विषयच नाही, इकडे खर्रा नाहीच आहे. आपलं म्हणजे बहुतेक गोष्ट अशी झाली की बरं इकडे काही परिश्रम म्हणजे वाढलेले आहे का? नाही, सगळे परिश्रम कमी झाले, सगळेच परिश्रम. मी काही कोणाच्या निंदा नालस्त्या करायचा काही विषयच नाहीये त्याच्यामध्ये. आपला परिश्रमाचा भाग कमी झाला म्हणून शरीराची चरबी वाढली. अगोदर परिश्रम जास्त होता आणि खाणं कमी होतं. बहुतेक खाण्याचे पदार्थही कमी होते म्हणूनच स्वतः शरीर संतुलित होतं. ज्याला शरीर संतुलित आहे, त्याचं मन संतुलित, त्याची बुद्धी संतुलित, त्याचं संपूर्ण जीवन संतुलित चालतं. संतांनी हे अगोदर सांगितलं. तू म्हणाल हे सगळं सांगण्यामागचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे, मनुष्याचा परप्रपंचाचा आणि परमार्थाचा परिश्रम बिघडला की त्याचा परिणाम बिघडतो. हा परिश्रम योग्य काळात झाला भावा याच्याकरता संत म्हणतात त्याचा विचार कर. मग विचार केला, विचार केल्यानंतर काय मिळालं? विचार केल्यानंतर एक गोष्ट अशी झाली, योग्य काळामध्ये योग्य वेळेमध्ये त्याचा आपण लोकांनी विचार केला. भगवत कृपा साध्य करण्याकरता देवाचं नावही घेतलं. पण एक गोष्ट अशी झाली, आता तो परिश्रम फळाला येणार आहे आणि येताना गोष्ट अशी झाली की आता तो परिश्रम हातामध्ये येतोय, आता पूर्णच मिळतोय, काही प्रश्नच नाही. आणि आज परमात्मा देण्याची तयारी करतोय. तेव्हा नेमकं देव म्हणतो की तुझ्या परिश्रमानं मी आनंदित आहे, तुला काय मागायचं ते माग, तुको बराय त्याच्याकरता उत्तर देतात. मागणे ते का
कसं मागावं अगोदरच सांगितलं. पखवाज सगळ्यांनाच वाजवता येऊन जाईल, पण जसा विवेक मानत वाजवतात तसा वाजवू शकत नाही. पेटी सगळ्यांना वाजवता येऊन जाईल.